रात्री आम्हाला खूप टाईम झाला होता पुण्यामध्ये पोचायला. मग का जाता काही आम्ही डायरेक्ट झोपून राहिलो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी डायरेक्ट 11 वाजता उठलो. मग तडून निघलो. मग सगळ्यात पहिले लागेल ती भूक. म्हटलं आपण नाश्ता करतो कुठं ना कुठे. तिकडे गाडी पार्क केली. मग आम्ही आलो इकडे हॉटेल दुर्गामध्ये. तरी आम्ही सगळ्यात पहिले सँडविच ऑर्डर केला. मग सँडविच आला आणि सँडविच खात बसलो. मग सँडविच खाणं झाल्यावर बोलावली आम्ही कोल्ड कॉफी. कोल्ड कॉफी बी येऊन गेली तेवढ्यामध्ये. मग कॉफी गिफी पेनं झाली. मग निघलो तडून. मग भाऊ म्हणाला आज आपल्याला फिरणार तर ऊन खूप आहे, आपण एक कॅब घेऊन घेऊ. मग तडून घेतली आम्ही कॅबचे भाव काही सोडत नव्हते बाबा. 80 रुपयेच म्हणालाच. मग काय पुढे आलो तर भैया सेट म्हणाला आपल्याला या मॉलमधून टी शर्ट घेणं आहे. मग आलो मॉलमध्ये. मग भैया सेटले टी शर्ट काही पसंत नाही आली तसा. निघलो मग तडून आणि इकडे आलो पाहिलं ते कॅब आम्हाला 50-50 रुपयातच देत होते. म्हटलं जाऊ द्या काही नाही होत. मग निघलो तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरचं दर्शन घेतलं. आत काही त्यानं आम्हाला व्हिडिओ काढून नाही दिला, बाहेरूनच काढून घेतला. म्हटलं चला आता आपण जो बर्गर खायला. मग आलो आम्ही बर्गर खायला. बर्गर पहा तुम्ही किती मोठा आहे. जितूच्या दोन्ही हातात काही बसून नाही राहिला तरी तो खाऊनच राहिला. म्हटलं काही टेन्शन नाही. मग बर्गर खाणं झाला. मग पुढे आलो तर मग पुण्याबाहेर निघाल्यात आम्हाला 11:30 वाजून गेले ते. म्हटलं सकाळी आपल्याला लवकर घरी पोचणं आहे. मग काय निघलो आम्ही पुण्याच्या बाहेर. गाडी देत होती झोप. मग आम्ही हायवेच्या एक साईड थांबलो. म्हटलं गाडी चहा घेऊन चालले जाऊ. जितूचे 2-3 फोटो काढायचे तर म्हणे पाव दे बा कसे निघले. गाडी गाणे चालू होते ते गाडी नाचत बसले. इकडे भैयासेठ त्या खाटीवर जाऊन झोपून राहिले. संभाजीनगरमध्ये आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्याचा एक व्हिडिओ घेऊन होता. म्हटलं